यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या संशयाखाली अटक करण्यात आली। आता याच संदर्भात ओडिशातील पुरीमधील एका महिलेची चौकशी केली जाते। पोलीस आणि आयबीच्या पथकाकडून या महिलेची चौकशी करण्यात येते। या महिलेचे ज्योती मल्होत्राशी संबंध होते का, ती सुद्धा हेरगिरी करत होती का, त्या प्रकरणात सहभागी होती का, असा तपास सुरक्षा दलांकडून करण्यात येतोय। कोण आहे ज्योती मल्होत्रा? ज्योतीवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केली असा आरोप आहे। ज्योती मल्होत्रा हिसारची राहणारी आहे। ज्योतीचं ट्रॅव्हल विथ जो या नावानं यूट्यूब चॅनल आहे। ज्योतीला इंस्टाग्रामवर 1,31,000 फॉलोअर्स आहेत। 3,77,000 यूट्यूब सबस्क्रायबर्स आहेत। गेल्या वर्षी ज्योतीनं पाकिस्तानला भेट दिलेली होती, तेव्हा ती कुणाकुणाला भेटली त्याची दृश्य एका बाजूला आपल्याला दिसतात। 2023 मध्ये पाकिस्तानचा व्हिसा तिने मिळवला। पाक हायकमिशन कर्मचारी दानिश सोबत तिची मैत्री होती। हा दानिश भारतात होता। दानिशच्या माध्यमातून ISIच्या ती संपर्कात होती अशी माहिती आहे। मोबाईलवरून ती सतत दानिशच्या संपर्कात राहायची असायची। 2 वेळा तिने पाकिस्तानचा दौरा केलेला आहे। पाक भेटीवेळी अलीशी तिची ओळख झाली। दानिशनेच अलीशी ओळख करून दिली। अलीनं पाकमध्ये तिची चांगली बडदास्त ठेवली होती, फिरण्याची तिची व्यवस्था केलेली होती आणि अलीनेच पाक गुप्तचर अधिकाऱ्यांशी ज्योती मल्होत्राची भेट घडवली असंही कळतंय। शाकिर आणि राणा शहबाज यांच्यासोबत सुद्धा भेट झालेली होती। भारतात परतल्यावर पाक अधिकाऱ्यांच्या ती संपर्कात असायची। संपर्काकरता सोशल मीडियाचा ती वापर करायची असं कळतंय। ज्योती आणि दानिश यांच्यामध्ये अनेकदा भेटीगाठी झालेल्या आहेत। हेरगिरीच्या आरोपाखाली दानिशवर सुद्धा कारवाई झाली आणि त्याला तात्काळ परत पाकिस्तानला पाठवण्यात आलं। 13 मेला त्याला भारत सोडण्याचे आदेश दिले गेले। त्या पाठोपाठ ज्योतीचं नाव समोर आलं, त्यामुळे ज्योतीला सुद्धा ताब्यात घेतलं गेलंय।